नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वाढवण्यात आलेले 2100 रुपये. 2100 रुपये हप्ता या संदर्भात मोठा निर्णय. बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. पाडव्यानिमित्त महिलांना गिफ्ट, पैसे वाढवून मिळणार. लाडक्या बहिणींना मोठा हा निर्णय माहीत असलाच पाहिजे. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजिबात स्किप करायचं नाही. आणि चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर मग चला सुरुवात करण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवनवीन माहिती दररोज पाहण्यासाठी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कालच निर्णय झालेला आहे. 2100 रुपये हप्ता वाटप संदर्भात या निर्णयाची घोषणा झालेली आहे. हा निर्णय लागू देखील करण्यात आलेला आहे. पहा, 2100 रुपये जेव्हापासून वाढवण्यात आले, म्हणजे 600 रुपयाची जशी वाढ झाली तेव्हापासून महिला वाट पाहत होत्या 2100 रुपये कधी मिळणार, 2100 रुपये कधी मिळणार. मार्च महिन्यामध्ये अपेक्षा होती, परंतु निराशा झाली. अर्थसंकल्पामध्ये या संदर्भातली तरतूद महिलांना पाहण्यास मिळाली नाही. त्यामुळे नक्कीच महिला कुठेतरी नाराज होताना दिसल्या आणि सरकारच्या माध्यमातून 2100 रुपयासंदर्भात कुठलीच ऑफिशियल माहिती जाहीर केली गेली नव्हती. परंतु कालच विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये हप्त्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर अर्थमंत्री अजितदादा यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता या संदर्भात त्यांचा निर्णय आपण स्वतः त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती जाणून घेणार आहोत सविस्तर. तर पहा, आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवार यांची मोठी घोषणा. अनुदानात लगेच वाढ, म्हणजे सरकार लगेच पैसे वाढवणार का? एप्रिलचा हप्ता 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा. सविस्तर अपडेट पहा, सगळी माहिती तुम्हाला समजून जाईल. पहा, योजना सुरू झाली जुलैमध्ये. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समाजातील गरीब घटकातील महिलांसाठी आहे. या योजनेचा काही अपात्र महिलांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. आत्ताची लाईन खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी पहा, आज आपण माहिती पाहत आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये होणाऱ्या मोठ्या बदलाची. हा बदल कोणता असणार आहे तर इथं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना पहा, फक्त गरजू महिलांनाच योजनेचा लाभ इथून पुढं देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनुदानात लगेच वाढ करणार नसल्याचेही संकेत सरकारने दिलेले आहेत. याचा अर्थ काय? अनुदानात लगेच वाढ होणार नाही म्हणजे काय? कशाचे संकेत आहेत हे? तर इथं स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला दिसत आहे की लाडकी बहीण योजनेचे जे वाढवण्यात आलेले पैसे आहेत, जे वाढवण्यात आलेलं अनुदान आहे, 600 रुपये जी वाढ केली होती जाहीरनाम्यामध्ये निवडणुकांआधी महिलांना जे पहा जे स्वप्न दाखवलं होतं लाडक्या बहिणींना 1500 रुपये हप्त्यावरून 2100 रुपये हप्ता करणार, परंतु आता इथं त्या 600 रुपयाची झालेली जी वाढ आहे ते लगेच होणार नाही असं इथं दिसत आहे. अनुदानात लगेच वाढ होणार किंवा लगेच वाढ करणार नसल्याचेही संकेत अजितदादांनी दिलेले आहे. त्याचबरोबर योजना फक्त गरजू महिलांनाच इथून पुढे लाभ मिळणार आहे. सगळ्यात मोठी अपडेट आहे, हेडलाईनच आहे, गरजू महिलांनाच, गरजू बहिणींनाच योजनेचा इथून पुढं लाभ देणार आहे सरकार. पुन्हा एकदा बहिणींची संख्या कमी होणार. आत्तापर्यंत 22 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. पहा, जानेवारीमध्ये 5 लाख आकडा होता, फेब्रुवारीमध्ये पुन्हा 5 लाख आकडा वाढला. आता 2 लाख नव्याने महिला समोर आलेल्या आहेत. आणि काही अशा महिला आहेत ज्या पहा
योजनेमधून अगोदरच बाद करण्यात आलेल्या होत्या, तर 22 लाखापर्यंत हा आकडा जात आहे आणि संपूर्ण अर्जांच्या छाननीच्या अंती लाडकी बहीण योजनेमध्ये 50 ते 40 लाख महिला अपात्र ठरण्याचा अंदाज सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे. तर खूप महत्त्वाची माहिती आहे. योजनेचा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, पण एप्रिलचा हप्ता येणार की नाही, आता असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण अजितदादांनी सांगितलेलं आहे, योजनेमध्ये बदल केला जाणार आहे आणि गरजू महिलांनाच ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. गरजू महिला कोणत्या असणार, आता हे सरकार कोणत्या निकषांच्या आधारे ठरवणार, या संदर्भात आणखीनही ऑफिशियल माहिती नाही. मग पहा, जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा सरसकट बहिणींना का लाभ दिला, हा एक महत्त्वाचा प्रश्न बहिणींनी नक्कीच विचारला पाहिजे. कारण निवडणुका डोळ्यावर होत्या, निवडणुका तोंडावर होत्या, निवडणुका समोर होत्या, म्हणून बहिणींच्या मतांना किंमत होती, बहिणींना पैसे दिले गेले, योजनेचा लाभ दिला गेला आणि आता निवडणुका होतात, सरकार पुन्हा सत्तेमध्ये 5 वर्ष येतात. लाडक्या बहिणींना नाराज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्याही एखाद्या विशिष्ट गोष्टीविरोधात बोलत नाहीत, फक्त महिलांच्या हिताचा विचार करून हा मुद्दा मी मांडत आहे. तो म्हणजे प्रत्येक बहिणीला हा लाभ मिळाला पाहिजे. जर ती योजनेमध्ये बसत असेल, निकषामध्ये बसत असेल, तर नक्कीच तिला लाभ दिला गेला पाहिजे. मग अगोदरच या योजनेची कसून चौकशी व्हायला पाहिजे होती आणि ज्या खऱ्याच बहिणी पात्र आहेत त्यांनाच लाभ दिला गेला पाहिजे होता. अगोदर सर्वांना पैसे दिले गेले आणि आता मात्र बहिणींची संख्या कमी करण्यात येत आहे. जानेवारीमध्ये कमी झाली, फेब्रुवारीमध्ये कमी झाली, आता एप्रिलमध्ये देखील कमी होणार, मार्चमध्ये देखील कमी होणार, प्रत्येक महिन्याला कमी होणार. मग 2100 रुपये काय तुम्ही 5 वर्ष होत आल्याच्या नंतर सरकारचा जो कालावधी आहे 5 वर्षाचा, त्यामध्ये शेवटी तुम्ही 2100 रुपये देणार का, ते पण काही ठराविक महिलांनाच, हा एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे. 2100 रुपये लगेच वाढ होणार नाही असंही इथं अजितदादांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता हा जो बदल आहे तो करण्यात येत आहे आणि ही दुरुस्ती कधीपासून लागू होणार, नवीन शासन निर्णय येणार, या संदर्भातल्या सर्व सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. 2100 रुपयासंदर्भातल्या निर्णयासंदर्भातही माहिती जाणून घेतलेली आहे. जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, 10वा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, ऑफिशियल तारीख आणखीन जाहीर झालेली नाही. जशी ही तारीख जाहीर होईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे. हप्ता आता 2100 रुपये मिळणार तर नाही असं स्पष्ट होत आहे. 1500 रुपयेच हप्ता मिळणार आहे, परंतु डेट आणखीन ऑफिशियल जाहीर झालेली नाही. लाडक्या बहिणींना पाडव्यानिमित्त गिफ्ट मिळणार का, 2100 रुपयाचं अगोदर निर्णय घेतला तर बरं होईल. सरकारने पैसे वाढवलेत पण ते दिले नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.